डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 96 23 25 67 22। गावातील दारू गावातील दारू अवैध दारू आणि चोऱ्यांच्या विरोधात भोसदरी ग्रामस्थांचा संतप्त उद्रेक पाहायला मिळाला। पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेविरोधात शिवजयंती दिनीच ग्रामस्थांनी जनआंदोलन छेडलंय। बंद करा, अवैध धंदे बंद करा, गावातील दारू बंद झालीच पाहिजे, चोऱ्यांना आळा बसलाच पाहिजे, अशा संतप्त घोषणांनी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील भोसदरी गाव शिवजयंती दिनी 19 फेब्रुवारीला सकाळी अक्षरशः दणाणून गेलं। भोसदरी हे गाव नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गापासून सुमारे 6 ते 7 किलोमीटर अंतरावर दुर्गम डोंगर दऱ्यांमध्ये बसलाय। डोंगराळ भाग असल्यामुळे येथील शेती प्रामुख्यानं पावसावर अवलंबून असून पावसाळ्यातच बागायतीची सोय असते। मात्र शेततळ्यांची निर्मिती झाल्यामुळे टंचाई काळात शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळतो। मात्र अलीकडच्या काळामध्ये चोरट्यांनी थेट शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरच घाला घातलाय। विहिरी, कूपनलिका, शेततळे यांना टार्गेट करत केबल मोटारींच्या चोरी मोठ्या प्रमाणावर वाढल्यात। त्यासोबतच गावात असंख्य घरफोड्या झाल्यात। मंदिरांनाही चोरट्यांनी लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या सर्व प्रकरणांबाबत घारगाव पोलीस ठाण्यामध्ये वारंवार तक्रारी करूनही काहीच उपयोग होत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला। तसं बघितलं तर आज 19 तारखेला आम्ही इथं आंदोलनाचा इशारा पोलीस प्रशासनाला दिला होता। तर त्यांनी वास्तविक पाहिलं तर आज इथं येऊन आम्हाला विचारलं पाहिजे नव्हतं, काहीतरी चौकशी केली होती, पण ती काही चौकशी कोणाची ग्रामस्थांची झाली नाही आणि ते आजपर्यंत काय इथं आलेले नाही आहे। याचा अर्थ काय असा होतो का ते गुन्हेगारांना पाठीशी घालतात का काय करतात हे काय आम्हाला समजून नाही राहिलं। पण आमचं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे का ही अवैध दारू विक्री आणि ह्या चोऱ्या जर थांबल्या नाही तर आम्ही लवकरच आंदोलन घारगाव पोलीस स्टेशनवर करणार आहोत। आणि ह्या आता तुर्तास त्यांनी जी कारवाई केलेली आहे असं आम्हाला समजलं आहे, पण याच्यातून काय निष्पन्न होतं आहे काय नाही होतं आहे, नाही झालं तर आम्ही नक्कीच याच्यावरती तीव्र आंदोलन करणार आहोत। आणि ते उत्पादन शुल्कवाल्यांनी आणि पोलिसांनी मला वाटतं ह्या गुन्हेगारांना आणि दारू विक्रीवाल्यांना पाठीशी घालण्याचं काम करू नये असं आमचं ठाम मत आहे। नाहीतर आम्ही या गोष्टीवर ठाम आहोत की हे आंदोलन असंच चालू राहणार आहे आणि याची तारीख लवकरच डिक्लेअर होईल। पत्रकार नवनाथ गाडेकर साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ज्यावेळेस आमचा या ठिकाणी पाठीमागं चोऱ्या झाल्यानंतर इथं आम्ही एक ग्रामस्थ जमलो आणि त्या टायमाला ते येऊन ही जी बातमी न्यूजपेपरला आणि टी व्हीवरती गेली, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यामुळे पोलीस प्रशासन हे जागं झालेलं आहे। त्यानंतर पोलिसांनी 2 आरोपी पकडला असं समजलेलं आहे, परंतु जे आज आमचं ठिय्या आंदोलन होतं या ठिकाणी ते आंदोलन आम्ही शिवजयंती असल्यामुळे आम्ही स्थगित केलेलं आहे, परंतु हे आंदोलन पुढेही चालूच राहणार आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही आजचं आंदोलन या ठिकाणी स्थगित केलं आहे आणि पुढे जे आंदोलन करणार आहोत ते घारगाव पोलीस स्टेशनसमोर आम्ही आंदोलन करणार आहे। त्याची तारीख आजपर्यंत अजून निश्चित केलेली नाही, परंतु ह्यापुढे आम्ही लवकरच ती तारीख निश्चित करू। आणि पोलिसांनाही विनंती करतो की लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना आरोपी हे कस्टडीमध्ये बंद करा, जेणेकरून आमच्या गावचं जे पुढील होणाऱ्या चोऱ्या ह्या बंद होतील आणि गोरगरिबांना जगता येईल। प्रत्यक्ष तपास होत नसल्यामुळे अनेक चोऱ्यांचे गुन्हे नोंदच होत नाहीत। तक्रार दाखल करताना पोलिसांकडून उलटसुलट प्रश्न विचारले जात असल्यामुळे नागरिकही आता त्रस्त झालेत। दरम्यान गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असून त्याचाच थेट परिणाम वाढत्या चोऱ्यांवर होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केलाय। काही घरांमध्ये तर चोरट्यांनी स्वयंपाकघरातील भांडी देखील शिल्लक ठेवली नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे।
मी स्वतः पोलीस स्टेशन तहसीलदारांना स्वतः जाऊन निवेदन दिले. आज त्यांचं कर्तव्य होतं की या जनआंदोलनासाठी हजेरी लावायचं, पण त्यांनी काय त्यांची ते आले नाहीत. तरी मी या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करतो की ते या चोरांशी सामील आहेत का, आणि गावामध्ये जी दारू विक्री होते त्या दारू विक्रीवर उत्पादन शुल्कांनी कॅनडी नजर ठेवावी असे मी जाहीर करतो. आमची पोल्ट्री आहे, आमच्या 2 मोटारी गेलेल्या, आता महिन्यापूर्वी 1 मोटारी गेलेली आहे. आणि दारू पण पुष्कळ आहे, दारूचा रोजच त्रास आहे इथं. दारू बंद झाली पाहिजे आणि चोर पण सापडली पाहिजे. फक्त आमच्या खालती मोटारी जाते आणि दारू पूर्ण बंद झाली पाहिजे आमच्या गावात. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला वारंवार माहिती देत अवैध दारू बंद करावी आणि चोऱ्यांचा सखोल तपास करावा, चोरटे जेरबंद करावेत अशी मागणी केली होती. अन्यथा शिवजयंती दिनी जनआंदोलन छेडलं जाईल असाही इशारा दिला होता. त्यानुसार शिवजयंती दिनी सकाळी 10 वाजता ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलंय. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे प्रशासनातील एकही अधिकारी किंवा घारगाव पोलीस या आंदोलनस्थळी फिरकले नाहीत. त्यामुळं प्रशासन या सर्व अवैध प्रकारांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय. दरम्यान पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागानं तातडीनं दखल घेऊन अवैध दारू विक्री आणि चोऱ्या कायमस्वरूपी बंद कराव्यात, अन्यथा लवकरच घारगाव पोलीस ठाण्यासमोर तीव्र जनआंदोलन छेडलं जाईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. तर या आंदोलनामध्ये ग्रामस्थांसह महिलांचीही संख्या लक्षणीय होती. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08.